धाराशिव जिल्हा संकटामध्ये आहे। जिल्हाधिकारी मात्र नाच गाण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं, कारण जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला। 24 सप्टेंबरला जिल्ह्यातील नागरिक संकटात होते, तर तिकडे जिल्हाधिकारी तुळजापूरमधील एका कार्यक्रमात डान्स करत होते। जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात असतानाही पाहायला मिळाला। शेतकरी अडचणीत आहे आणि तिकडे जिल्हाधिकाऱ्यांचं हे बेजबाबदार वर्तन देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय। मला त्याबद्दल काही माहिती नाही। आपण आता माहिती दिली, कारण सकाळी लवकर इथं 6:30लाच मी आलेलो आहे। त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करेन। प्राप्त परिस्थितीमध्ये जे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी, आणि कलेक्टर हा शासनाचा त्या जिल्ह्यातला प्रमुख चेहरा आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवूनच जे आहेत यापुढे वागलं पाहिजे। इतर वेळेला तर कोणी काही बोलू नसतं, पण आज ज्यावेळी या सगळ्या जिल्ह्यातले जे आहेत शेतकरी, त्यांचे कुटुंब रडतायत, सगळं काही साफ झाले, अशा वेळेला जे आहे थोडंसं जबाबदारीचं वर्तन सगळ्यांकडून अपेक्षित आहे। सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासन सुद्धा त्यापेक्षा वाईट पद्धतीनं असंवेदनशील झाले। प्रशासनावर कोणताही धाक नाही। शेतकऱ्यांची अशी तिकडे भूमिका होती। सरकारनं जरी आम्हाला तटपुंजी मदत पाठवली तरी अधिकारी इतके मस्तवाल आहेत, ते आमच्यापर्यंत पोहोचणार नाही, ते आमचा छळ करते। अनेक निकष लावून आमच्यापर्यंत मदत पोहोचणार नाही याची काळजी घेते। त्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा होण्याची शक्यता आहे। मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिवमधले, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत, पाण्यात उपाशी आहेत, वाहून गेलेत, आणि तुम्ही नाचताय, ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? अत्यंत बेशरमपणाचा तो कळस आहे। असं ऐकलंय आता मुख्यमंत्री देवाभाऊंनी सगळ्यात पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यामध्ये पाठवलेलं आहे। यंत्रणा काल माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे सुद्धा त्या पूरग्रस्त भागाची ते पाहणी करून आलेले आहे, आणि ज्या यंत्रणेने या पुरामध्ये अडकलेल्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे, ती यंत्रणा म्हणजे जिल्हाधिकारी मात्र गरब्यामध्ये नाचतात। हे महाराष्ट्राचं दुर्दैव तर आहेत, पण हे देवाभाऊंचं दुर्दैव आहे। चौकशी करू त्यांची, त्यांचा पूर्ण रिपोर्ट मागितला आहे डिव्हिजनल कमिशनरकडनं, आणि डिव्हिजनल कमिशनरचा रिपोर्ट आल्यावर त्यावर योग्य कारवाई करू। धाराशिवला पालकमंत्री आमचे सहकारी मित्र प्रताप सरनाईक साहेब आहेत, कारण मी काल रात्री उशिरा आलो, त्यामुळे मला दौऱ्यावरनं मला काय कुठलं वाहिन्यांवर काय पाहता आलं नाही। सकाळी लवकर मी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गेली 20-25 वर्ष मी नवरात्रात महालक्ष्मी अंबाबाईच्या अभिषेकाला दर्शनाला येत असतो। माझा अनवाणी नवरात्र गेली 25 वर्ष आहे, त्यामुळे मला माहित नाही। पण असं जर घडलं असेल तर ते योग्य नाही। पण तो व्हिडिओ कधीच आहे, रिसेंट आहे का जुना आहे, हे सुद्धा पडताळावं लागेल। पण या बाबतीत तिथल्या पालकमंत्र्यांशी मी बोलतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।